आपण आपल्या आजच्या भक्तीस प्रारंभ करूया. अहो पृथ्वीवरील सर्व लोक परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याचे कोणातील कळप व त्याचे प्रजा असे आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. आज जेव्हा आपण भारताचा स्वातंत्र्य दिवस याच्या निमित्त ह्या रविवारी स्वातंत्र्य दिन हा साजरा करत असताना आज आम्हाला खरोखर या इंडिपेंडन्स डेच्या दिवशी या राष्ट्रासाठी, भारताचे नागरिक म्हणून आमच्यासाठी आणि या राष्ट्राच्या प्रगतीसाठी परत एक बार उपासनेची ही संधी मिळालेली आहे. आणि आपल्या घरामधून आपण उपासना करत असताना आपल्या राष्ट्रात देवाने आशीर्वाद द्यावा आणि या राष्ट्राची वाटचाल ही आशीर्वादित व्हावं यासाठी आज आपण ह्या विशेष उपासनेच्या द्वारे देवाच्या चरणी येऊन त्याची उपकार मानणार आहोत आणि त्याच्या नावाची भक्ती करणार आहोत. आपण यावेळेस नेत्र बंद करूया, प्रार्थना जाऊया. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आमच्या गौरी महान पित्या, उपकार स्तुतीच्या अंतकरणाने, धन्यवादाच्या अंतकरणाने तुझी प्रजा, तुझे लेकर, तुझे भक्त म्हणून तुझ्या चरणी आम्ही एकत्र आलो असताना जे ऑनलाईन सेवेची संधी आणि पित्या या भक्तीची संधी तू आम्हाला दिली त्याबद्दल आभार मानतो. जो तू अखिल सृष्टीचा निर्माण करता आहे, आकाश व पृथ्वी याचा रचना करता आहे, आज परत एक बार तुझ्या एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे परत एक बार ख्रिस्ती मंडळी, त्याचप्रमाणे ग्लोबल रिवायवल पेज याच्या समवेत आम्ही या भक्तीमध्ये एकत्र झालो असताना तुझी कृपा, तुझा अनुग्रह जे आम्हावर तू विपुलतेने या दिवसामध्ये केले त्याबद्दल आभार मानतो. जीविताच्या भूमीवर श्वास घेणारे मानव म्हणून जर आज आम्ही आहोत ही तुझी करुणा व दया होय. आणि पित्या विशेष करून आजच्या दिनी जेव्हा आम्ही 74वा स्वातंत्र्य दिन हा साजरा करत पित्या आजची उपासना या राष्ट्राला समर्पित करत असताना प्रभू राया आम्ही आमच्या राष्ट्र भारत देशासाठी विशेष प्रार्थना करत आहोत. कारण की पित्या या राष्ट्रासाठी प्रार्थना करा ही जी तुझी आज्ञा आहे ती आम्ही नियमित पाळतो. आपल्या प्रत्येक भक्तीमध्ये आम्ही राष्ट्र व राष्ट्रातल्या सर्व प्रियजनांसाठी प्रार्थना करतो. आणि आज देखील पित्या या राष्ट्राचं पवित्र पित्या भवितव्य जे तुझ्या हातामध्ये आहे, आम्ही परत एक बार तुला हीच विनवणी करतो की राष्ट्राला तू वैभवशाली, राष्ट्राला तू पवित्र पित्या उज्ज्वल भविष्य, राष्ट्राला जे मोठ्या समस्याला सामोरे जात आहे असताना या राष्ट्राला कोरोना व्हायरस पासून तू मुक्त कर. त्याचप्रमाणे पवित्र परमेश्वर जी मंदी आहे, जी भ्रष्टाचार आहे, जे काय पवित्र परमेश्वर विविध नैसर्गिक हाल अपेष्टा याला सामोरे जावं लागत या सर्व गोष्टीपासून प्रभू येशूच्या नावामध्ये या भारत देशाला तू सुरक्षित करावं आणि याचं भवितव्य एक महाशक्ती म्हणून उज्ज्वल करावं असं होऊ दे. जरी सीमेवर समस्या आहे, जरी अंतर्गत समस्या आहे, जरी पवित्र पित्या विविध प्रकारच्या विकार आणि व्याधीने आम्ही ग्रासलेलो असलो तरी येशू तुझी कृपा आणि अनुग्रह आज आमच्यावर आहे. आणि या राष्ट्राचा हा आनंदाचा दिवस, आनंदाचा सोहळा आम्हा प्रत्येक ख्रिस्ती बांधवासाठी, त्याचप्रमाणे राष्ट्र बांधवांसाठी विशेष आशीर्वादित करावा अशी विनंती करत आहोत. आणि यासाठी पवित्र पित्या जे काही येणारा संदेश, गीत गायन आणि त्याचप्रमाणे पवित्र परमेश्वर वर्षी आशीर्वादित कर. आणि केले गेले प्रत्येक प्रार्थना तू ऐकत असताना पवित्र आत्म्याचा अभिषेक तू प्रत्येक ऐकणारा विवर्स आणि पवित्र पित्या जे काही पेजशी कनेक्ट होते अशा प्रत्येक दर्शकावर तू ओत अशी विनंती करत आहोत. परत एक बार आम्ही तुला गौरव धन्यवाद देतो की उपासनामध्ये तुझी उपस्थिती आहे. सर्व शेजार पाजारचा डिस्टर्बन्स, सर्व पवित्र परमेश्वर अडखळ नासरी येशूच्या नावात आम्ही एका बाजूला सारतो, एक चित्ताने एक मनाने ओ येशू राजा आत्म्याने भरून तुझी आराधना व स्तुती करत असताना तुझी कृपा, तुझी दया, तुझा अनुग्रह आम्हा प्रत्येकावर अशीच विनंती करत आहोत. आज परत एक बार तो मला भेटला, तुझा पवित्र हात आमच्या घरामध्ये मंदिर उभारला असताना
तो आम्हावर ठेवला त्याबद्दल तुला धन्यवाद देत आहोत. आणि पवित्र पित्या, लवकरात लवकर हे मंदिराचे द्वार उघडावे आणि आम्ही आपल्याला पवित्र मंदिरातून तुझी आराधना भक्ती करावी अशी कृपा कर. परत एक कर, हा वाढदिवस जो आहे, जो स्वातंत्र्य दिन आहे, त्या दिवशी पवित्र पित्या हा आमच्या राष्ट्रासाठी भरभराटीचा, ऐश्वर्याचा, सर्व प्रकारच्या सुखसोयीचा आणि सर्व संकटाचा मुक्तीचा ठरावा असंच होऊ दे. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या पवित्र आणि गोड नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. हे वेळेस आपण आळीपाळीने स्तोत्र वाचन करणार आहोत. आणि सन्माननीय पाटीलबाई यांना विनंती करतो त्यांनी याचं वाचन करावं. आपण या वेळेला स्तोत्र संहिता याचा 33वा अध्याय याचे आळीपाळीने वाचन करणार आहोत. उत्पन्न कर्त्याची व संरक्षकाची महती. अहो नीतिमानांनो, परमेश्वराचा जय जयकार करा. सरळ माणसांना स्तुतिगान शोभते. विणेवर परमेश्वराचे उपकार स्मरण करा. दशतंतू वाद्यावर त्याचे गुणगान गा. त्याच्या पुढे नवे गीत गा. जयघोष करीत कुशलतेने वाद्य वाजवा. कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे, त्याची सर्व कृती सत्याची अशी आहे. त्याला नीती व न्याय ही प्रिय आहे. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले, त्याच्या मुख श्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले. तो समुद्राची जले राशीसारखी एकवट करीतो. महासागरांचे निधी साठवितो. अखिल पृथ्वी परमेश्वराचे भय धरो, जगात राहणारे सर्व त्याचा धाक बाळगो. कारण तो बोलला आणि अवघे झाले. त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले. राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करतो, लोकांचे संकल्प निष्फळ करीतो. परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते. त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात. ज्या राष्ट्राचा देव परमेश्वर आहे, त्या लोकांस त्याने आपल्या वतनाकरता प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य. परमेश्वर आकाशातून पाहतो. सर्व मानवजातीला तो निरखितो. तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना निहाळून पाहतो. त्या सर्वांची हृदये घडणारा व त्यांची सर्व कामे जाणणारा तो आहे. कोणी राजा मोठ्या सैन्यबळाने जय पावतो असे नाही, वीर पुरुष आपल्या पराक्रमाने निभावतो असेही नाही. जय प्राप्तीसाठी घोडा केवळ व्यर्थ होय. त्याला आपल्या महाबळाने कोणाचा बचाव करता येणार नाही. पहा, जे परमेश्वराचं भय धरितात व त्याच्या दयेची अपेक्षा करीतात, त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते. आमचा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करीत आहे. आमचे सहाय्य व ढाल तोच आहे. त्याच्या ठाई आमच्या हृदयाला आनंद आहे, कारण त्याच्या पवित्र नावावर आमची श्रद्धा आहे. हे परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे, म्हणून आम्हावर तुझी कृपा दृष्टी असो. परमेश्वर ही वाचलेली वचनं आपणा सर्वांकरिता आशीर्वादित करो. प्रभूला धन्यवाद असो, कारण की आज परत एक वार त्याची आराधना करण्यासाठी आम्हा सर्वांना एकत्र केलेलं आहे. आणि जिथे प्रभू आहे, प्रभूचा आत्मा आहे, तिथे देवाचं मंदिर आहे. आणि आज देवाचा आत्मा आम्हामध्ये आहे, आपल्या घरामध्ये आहे. त्यामुळे हे घर परमेश्वराचं सदन, परमेश्वराचं भवन, परमेश्वराचं मंदिर असं झालेलं आहे. आणि त्या मंदिरामध्ये आपण आराधना करण्यासाठी एकत्र येऊन गीत क्रमांक 457 457 याहो याहो प्रियजन यावं हे गीत मिळून गाणार आहोत.
याहो याहो प्रियजन याहो जाऊ चला परमेश्वर सदनी भक्ती शांती धरून मनी सुंदर गायन गावदनी विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनु जीवितरी घडी भर विसरून विषय जगाचे विमल मने करू ध्यान तयाचे जगदीशाचे स्तवन करू जय जयकारे गगन भरू विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनु जीवितरी पुत्र कन्या आपण सगळी जमन रमोया इतया जवळी राहील पुढती त्रिसोपा स्वर्गाची मगती प्रतिभा विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनु जीवितरी पवित्र आत्मा परमेशाचा संबोधक अनुशासक अमुचा नित्यतयाचा योग असो ख्रिस्त सदा हृदयात असो विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनु जीवितरी. यावेळेस आपण प्रेषिताने शिकवलेला मतांगीकार बोलणार आहोत. एकत्रितरित्या आपण ह्या मतांगीकाराचं वाचन करणार आहोत. सर्व समर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला कुमारी मरियेच्या उदरीत जन्मास आला ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले ज्याला वधस्तंभी खेळले जो मरण पावला व ज्याला पुरले जो मृतलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे त्याचवर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा पवित्र सार्वत्रिक मंडळी पवित्र जनांची सहभागिता पापांची क्षमा देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याचवर मी विश्वास ठेवतो. आमेन आमेन. आपण उपकार स्तुतीमध्ये वर्षिपमध्ये जाणार आहोत आणि आज जेव्हा आपला स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करत आहोत आपण भारतीय आहोत आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान देखील आहे. परंतु या जीवनाच्या नंतर एक जीवन आहे. या देशाच्या नंतर देखील एक देश आहे जिथे प्रत्येक व्यक्तीला
देव बोलावित आहे आणि त्या देशाचं नाव आहे सियोन देश. आणि त्या देशाकडे आपली जी वाटचाल सुरू आहे त्यासाठी आपण तयारी करत आहोत किंवा नाही, आणि यासाठी आपण आपली दृष्टी त्या देशाकडे लावू तर निश्चितच ह्या देशाचं देखील भलं होईल आणि आम्हाला त्या देशात म्हणजे सियोन देशात प्रवेश मिळणार आहे. तर सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश. सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश. जाएंगे हम अपने देश. सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश. जाएंगे हम अपने देश. हालेलुया 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 हालेलुया. मन ना लगाए यहाँ, जाना है हमको वहाँ. मन ना लगाए यहाँ, जाना है हमको वहाँ. यहाँ के सुखों का अंत होगा, यहाँ के सुखों का अंत होगा. वहाँ के सुखों का अंत न होगा, वहाँ के सुखों का अंत न होगा. सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश. जाएंगे हम अपने देश. हालेलुया 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 हालेलुया. दुख जो हमारे यहाँ न होंगे फिर वहाँ. दुख जो हमारे यहाँ न होंगे फिर वहाँ. सारे दुखों का अंत होगा, सारे दुखों का अंत होगा. दुख के आंसू यीशु पोंछेगा, दुख के आंसू यीशु पोंछेगा. सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश. जाएंगे हम अपने देश. हालेलुया 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 हालेलुया. तुला धन्यवाद असं, कारण की आज आपण उपकार स्तुतीच्या आत्म्यामध्ये असताना या राष्ट्र जो आज आपला 74वा स्वातंत्र्य दिन इंडिपेंडन्स डे सादर करत असताना आज आपण त्या विशेष उपासनेमध्ये प्रभूमध्ये देशाला आणि त्याचप्रमाणे देशाचं निर्माण करता देवाला देखील गौरव देत असताना प्रिय कर हिंदुस्थान आमचा नारायण वामन टिळकांचं उत्तम असं गीत क्रमांक 601 याद्वारे आपल्या राष्ट्राला आपण गौरव देखील देऊया, परंतु त्या बरोबर निर्माण करताची देखील महिमा करणार आहोत. प्रिय कर हिंदुस्थान आमचा, प्रिय कर हिंदुस्थान. प्रिय कर हिंदुस्थान आमचा, प्रिय कर हिंदुस्थान.
याची सर्व गुणांची खाण, खरोखर सर्व गुणांची खाण, सर्व गुणांची खाण. आमचा प्रियकर हिंदुस्तान, प्रियकर हिंदुस्तान, आमचा प्रियकर हिंदुस्तान. चिंता याची करू सर्वदा, याचा धरू अभिमान, खरोखर याचा धरू अभिमान, याचा धरू अभिमान. आमचा प्रियकर हिंदुस्तान, प्रियकर हिंदुस्तान, आमचा प्रियकर हिंदुस्तान. देऊ दलाला देऊ मनाला, यास्तव देऊ प्राण, खरोखर यास्तव देऊ प्राण, यास्तव देऊ प्राण. आमचा प्रियकर हिंदुस्तान, प्रियकर हिंदुस्तान, आमचा प्रियकर हिंदुस्तान. प्रिय देशाचे आमच्या देवा, नित्य करी तू त्राण, खरोखर नित्य करी तू त्राण, नित्य करी तू त्राण. आमचा प्रियकर हिंदुस्तान, प्रियकर हिंदुस्तान, आमचा प्रियकर हिंदुस्तान. हीच सुखाची सौभाग्याची सर्व गुणांची खाण, खरोखर सर्व गुणांची खाण, सर्व गुणांची खाण. आमचा प्रियकर हिंदुस्तान, कर हिंदुस्तान, आमचा प्रियकर हिंदुस्तान. शालोम. प्रभू परमेश्वरच्या गौरवी नावात परत एक वार आपल्या सर्वांचं ख्रिस्ती मंडळी चर्च व रिवायवल गॉस्पल पेजच्या वतीने आम्ही स्वागत करत आहोत. आणि सन्माननीय पास्टर राठोड साहेब यांचा देखील आम्ही आभार मानतो, कारण की दर रविवारी आम्हासाठी त्यांनी ही संधी उपलब्ध केली आहे की नुसतं ख्रिस्ती मंडळीच नव्हे तर इतर सर्व मराठी जे पेज व्ह्यूवर्स आहे किंवा फेसबुक व्ह्यूवर्स आहे किंवा यूट्यूब व्ह्यूवर्स आहे त्यांना देखील याचा लाभ मिळावा. आणि आज परत एक वार ख्रिस्तामध्ये आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि प्रभूला आम्ही गौरव देतो, महिमा देतो, कारण की आज आपण एक विशेष भक्तीसाठी इथे एकत्र आलेलो आहोत. आणि ती भक्ती म्हणजे इंडिपेंडन्स डे संडे म्हणून आज आपण पाळत आहोत. काल आपण उत्साहाने, स्फूर्तीने, आनंदाने आपल्या राष्ट्राचा हा स्वातंत्र्य दिवस साजरा केलेला आहे. आणि आज आपल्या मंदिराच्या भक्तीच्या द्वारे देखील आपण प्रभूला महिमा व स्तुती देणार आहोत. एक मंडळी जी एक स्वतंत्र राष्ट्रामध्ये आहे आणि त्या राष्ट्रामध्ये ती वावरत असताना त्या राष्ट्रासाठी, त्या देशासाठी प्रार्थना करा, हे आमचं पवित्र शास्त्र आणि आमचा प्रभू शिकवतो. आणि त्या राष्ट्रासाठी आम्ही प्रभूला धन्यवाद देण्यासाठी इथे एकत्र आलो असताना आज खरोखर प्रभू आम्हावर प्रीती करतो आणि त्याचे आशीर्वाद तो आज आम्हाला देण्याकरता इथे हजर झालेला आहे. आणि प्रभू आमच्यासाठी आज विशेष आशीर्वाद घेऊन आलेला आहे. आज आमचा देश, याच्यासाठी आम्ही विशेष करून प्रार्थना करतो की हा देश जो प्रभूने आम्हा सर्वांना दिलेला आहे, या देशाचे स्वातंत्र्य मिळून आज 73 वर्ष पूर्ण 74वा वाढदिवस आपण साजरा करत असताना प्रभूमध्ये आम्हाला ही एक गोष्ट दिसून येते की राष्ट्रामध्ये जरी स्वातंत्र्य मिळालं, जरी आज आमचा झेंडा आकाशामध्ये एक मुक्त असा विवरण करत असताना आणि सर्वांना उत्सवने दिसत असताना अनेक समस्यांनी हे देश ग्रासलेला आहे. कोरोनाची समस्या, याबद्दल तर आज आपण नियमित चर्चाच करतो.
परंतु ह्या दिवसामध्ये महागाई आहे, ह्या दिवसामध्ये अनेक जॉबलेस झालेले आहे, अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहे, त्याचप्रमाणे भ्रष्टाचार आहे आणि सर्व प्रकारच्या अनिष्ट या देशामध्ये आम्हाला दिसतं आणि सर्व प्रकारच्या कुयुक्ता विकृती आणि सर्व प्रकारच्या मॉडर्नायझेशनमुळे देशाची जी अर्थव्यवस्था म्हणूया सामाजिक व्यवस्था ही सर्व विस्कळीत झाली असताना आम्ही आमच्या देशासाठी विशेष प्रार्थना करावी. प्रभू येशू ख्रिस्त आणि ख्रिस्ती धर्म देखील या देशावर प्रेम करतो, आमचा देव देखील या देश निर्मितीवर प्रेम करतो आणि याकरताच त्यांनी आपला प्रेषित थोमा देखील या देशाला पाठवला आणि एक महान सन्मान भारत देशाला दिलेला आहे की त्याचा प्रेषित थोमा येऊन प्रभूची वचनाची घोषणा या देशासाठी करतो. आणि यावरून आम्हाला दिसून येतं की प्रभू परमेश्वर या देशावर किती असा प्रेम करतो. आणि आजच्या दिवशी आपण विशेष संदेश जो आहे स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आपल्याकडे घेऊन येत असताना गलती करायचा 5वा अध्याय आणि 13वा वचनाकडे आपण विशेष लक्ष लावणार आहोत आणि शेवटपर्यंत आपण माझ्याशी या पेजशी कनेक्ट राहावं, कारण की आज स्वातंत्र्य दिवसाचे विशेष आशीर्वाद जे प्रभूने आम्हाला प्रत्येकासाठी राखून ठेवलेले ते प्रत्येक आशीर्वाद आज प्रत्येकाला मिळावं आणि यासाठी आपण प्रभूला धन्यवाद देऊया. गलती 5:13. बंधुजन हो, तुम्हाला स्वतंत्रतेकरता पाचारण झाले तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. तिथे 2 गोष्टी, एका बाजूला स्वातंत्र्य मिळालेले तर कोणी देखील गुलाम नाही आणि परमेश्वराचं वचन सांगतं की तुम्ही दास व्हा म्हणजे गुलामीकडे जा. आणि या गोष्टीकडे जेव्हा आपण लक्ष लावत आहोत आम्हाला दिसतं की खरंच आम्ही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वचनाच्या हिशोबाने जर गुलामीकडे जात आहोत तर मग ही स्वातंत्र्य असली आहे तरी कसली, परंतु कशाचे दास? एकमेकांचे प्रीतीने दास व्हा. कारण की या शेवटल्या काळामध्ये या कठीण समयामध्ये प्रीती थंडावत चाललेली आहे आणि परमेश्वराचा जो फ्रीडम आहे तो तुम्हाला आणि मला देत असताना ह्या ज्या बेड्या आम्हाला मोकळं करत आहे तो वधस्तंभाची बेड्या ज्या आहे जे पापाच्या बेड्या आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याच्या रक्त आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे समर्पणाच्या द्वारे त्या बलिदानाच्या द्वारे आम्हापासून तोडल्या जात आहे, मोडल्या जात आहे. आता आम्ही कोणत्याही पापाच्या बंधनात नाही, तर आम्ही ख्रिस्ताच्या द्वारे देवाच्या प्रीतीमध्ये बांधले गेलेलं आणि त्याचबरोबर प्रियांनो आम्ही इतर समाजाच्या प्रीतीमध्ये देखील बांधले असून आम्ही दासाप्रमाणे एक दास जसं आपल्या मालकाची सेवा करतो तशा प्रकारची सेवा या दिवसामध्ये ख्रिस्ती व्यक्तीकडून देवाला आणि विशेष करून ख्रिस्ताला अपेक्षित आहे. आणि त्यामुळे एक उदाहरण मला याबद्दल सांगणं देखील महत्त्वाचं वाटतं की टॉलस्टॉय जेव्हा एक एक्झिबिशन पेंटिंग एक्झिबिशन बघायला गेले आणि त्यामध्ये आम्हाला दिसून आलं की एक सुंदर लास्ट सफर म्हणजे शेवटल्या भोजनाच्या माडीवरच्या खोलीचा सुंदर असा चित्र तयार त्या पेंटरने केलं होतं आणि अनेक चित्र देखील निसर्गाचे वगैरे होते. आणि टॉलस्टॉय त्या चित्राकडे आले आणि त्या पेंटर देखील त्याच्या जवळ आला आणि सर कसं वाटतं ते म्हणे की सर्व काही उत्तम आहे, निसर्गाच्या गोष्टी देखील अतिशय उत्तम आहे, परंतु तुम्ही जो हा व्यक्ती मध्ये बनवलेला आहे हा कोण आहे? तर म्हणे प्रभू येशू ख्रिस्त. ते म्हणे की ह्या व्यक्तीच्याकडे बघून मला असं वाटतं की तुम्ही त्याच्यावर योग्य प्रकारे प्रीती किंवा प्रेम करत नाही. म्हणे अरे असं कसं तुम्ही चित्रावरून म्हणतात की मी त्याच्यावर प्रेम किंवा प्रीती करत नाही? त्यांनी म्हटलं टॉलस्टॉयने की बघा सर्व चित्रांमध्ये तुमच्या जीव ओतलेला आत्मा ओतलेला दिसतो, परंतु जेव्हा या चित्राच्याकडे मी बघतो तेव्हा तिथे मला ते आत्म्याने भरून जीव ओतून ती कलाकृती मला किंवा कला कार्य मला त्याच्यात दिसत नाही. जर तू ह्या व्यक्तीवर प्रेम करत असता तर तू जीव ओतून हे चित्र बनवलं असतं, परंतु तसं नाही. हो प्रियानो, आज आम्हामध्ये देव आपलं चित्र बघू इच्छितो. आम्ही ख्रिस्ताचे पोर्ट्रेट आहोत आणि नुसतं देवानेच नव्हे तर इतरांनी देखील आमच्याकडे बघून म्हणावं की ह्याच्या काही ख्रिस्त आहे, कारण की हा जे आपल्या जीवनाच्या द्वारे ख्रिस्त इतरांना प्रदर्शित करतो. आणि गलती करा पत्रामध्ये पाऊल अशा प्रकारे म्हणतो की यापुढे मी जगतो असे नाही तर
ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. मी जगतो असं नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आणि या दिवसामध्ये स्वातंत्र्याच्या जवळजवळ 73 वर्ष पूर्ण आपण 74 मध्ये प्रवेश करत असताना प्रभू खरोखर या ख्रिस्ती समाजामध्ये जे भारतीय ख्रिस्ती त्यांच्यामध्ये जगत आहे किंवा नाही, ख्रिस्त आमच्याद्वारे प्रगट होत आहे की नाही, आणि खरोखर आम्ही ख्रिस्ताच्या प्रीतीत गुलाम आहो किंवा नाही हे जाणून घेणं देखील महत्वाचं आहे. 15 ऑगस्ट जे आहे, जेव्हा मागे 15 ऑगस्ट मध्ये जेव्हा आपण बघितलं की भारताला ब्रिटिश राष्ट्रापासून स्वातंत्र्य मिळवलं आणि हा झेंडा फडकवण्यात आलेला आहे, आणि आम्हाला या पापापासून नव्हे तर या देशाच्या जे गुलामीच्या या सर्व बेड्या तोडून मुक्तता देण्यात आलेली आहे. आणि मग ह्याचा अर्थ काय, जर आम्हाला मुक्ती मिळालेली आहे तर आम्ही मग कसंही वागायचं, आम्ही भ्रष्टाचार करू शकतो, आम्ही फसवेगिरी करू शकतो, आम्हाला कोणी थांबवू शकत नाही, आम्ही लाचखोरी करू शकतो, आम्ही टॅक्स भरला तर भरला, नाही भरला, नियम आम्ही पाळणार किंवा नाही पाळणार, ही लोकशाही आहे, लोकांचं राज्य, वाटेल तसं वागा. नाही प्रियांनो, ही खरी स्वातंत्र्यता नाही. तर स्वातंत्र्यामध्ये काय हवंय की प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक प्रगती, कौटुंबिक प्रगती, त्याच्या धर्म आणि जातीचे स्वातंत्र्यामुळे जाती आणि धर्माची प्रगती, आणि त्यामुळेच राष्ट्राची प्रगती अपेक्षित आहे. आणि ही प्रगती साध्य करण्याकरिता आम्हाला काहीतरी बंधन आणि नियमामध्ये राहावं लागणार आहे. आणि ते बंधन आणि नियम ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, संविधान म्हणतो, ते बाबासाहेब आंबेडकरच्या द्वारे आपल्याला माहिती आहे इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्स याच्या कॉन्स्टिट्यूशनचा मिलाप आपल्या समोर जेव्हा सादर करण्यात आलेला आहे, आपण त्याच्यावर चालतो, त्याच्यावर आपण हात ठेवून जेव्हा वेगळ्या शपथ घेत असतो, तेव्हा आम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, ते पाळणं अपेक्षित आहे. कारण की त्या पाळण्यामुळेच खरी स्वातंत्र्याचा लाभ आणि आशीर्वाद, ब्लेसिंग तुम्हाला आणि मला मिळणार आहे. आपण देखील पापाचे गुलामीत होतो जेव्हा आपण आध्यात्मिकरित्या विचार करतो, आम्ही देखील जगातल्या सर्व मोहपाशाच्या गुलामीत होतो. आणि जेव्हा देवाने ख्रिस्ताचा आम्ही स्वीकार केला, त्यांनी आम्हाला निवडून आम्हाला वेगळं केलं, आपण बाप्तिस्मा केला आणि येशूच्या मागे चालण्याची प्रतिज्ञा केली, तेव्हा आपण हेच म्हटलंय की जे काही या शास्त्रामध्ये जे काही संविधान आहे, जे देवाने मनुष्याकरता या जगामध्ये दिलेलं आहे, त्याच्या प्रत्येक आज्ञेचं मी पालन करणार आहे. आणि जर मी त्या आज्ञेचं पालन करत आहे आणि अशी शपथ घेऊन मी त्यामध्ये चालत आहे, तर मला सांगू द्या, ख्रिस्तामध्ये पापाची बेड्यापासून जी मुक्ती तुम्हाला आणि मला मिळालेली, ती आशीर्वादित मुक्ती ठरल्याशिवाय राहणार नाही. आणि यामुळेच पाऊल म्हणतो की तुम्ही एकमेकांचे दास व्हा. ग्रीकमध्ये एक शब्द आहे डायकोनियो, म्हणजे ह्याचा अर्थ दास किंवा आज्ञापालन. आणि नव्या करारामध्ये 300 वेळा दास आणि सेवा हा शब्द आलेला आहे. आणि या 4 शुभवर्तनाने, मत्ते, मार्क, लूक, योहान, या 4 शुभवर्तनामध्ये 300 पैकी 130 वेळेस दास हा शब्द वापरण्यात आला. प्रभू येशू ख्रिस्त म्हणते, मी सेवा करू नये तर सेवा करावयास आलेले आहे, आणि तुम्ही देखील इतरांची सेवा करणारे व्हावे. परंतु प्रियांनो, स्वातंत्र्याच्या इतक्या दिवसानंतर जेव्हा आम्ही परिस्थिती बदलताना बघतो, तेव्हा आम्हाला एक गोष्ट आता दिसायला लागलेली आहे की जसं जसं काळ गेला, ती पिढी जी होती ज्याने स्वातंत्र्यासाठी, ज्याला स्वातंत्र्य सेवक म्हणून, फ्रीडम फायटर म्हणून आपलं जीवन समर्पित केलं, आणि समर्पित असं राष्ट्राला पुढे नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला, ते जेव्हा ती पिढी निघून गेली, नवीन पिढी आली, आधुनिकता आली, मॉडर्नायझेशन झालं, आणि हळूहळू व्यक्तीच्या विचारांमध्ये बदलत गेला. आता व्यक्ती स्वार्थी झालेला आहे, प्रॅक्टिकल लाईफ जगू लागलेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये आय, मी, माय सेल्फ हा आला, म्हणजे मी, माझा, मी, हा शब्द आले. आता त्याचं जीवन हे राष्ट्रापेक्षा, इवन समाजापेक्षा, कुटुंबापर्यंत मर्यादित झालं. मला काय पडलेली, मला काय करायचं, मी खुश आहे, मला मिळतं, बस एवढं पुरेसं आहे. आणि ह्या स्वार्थी किंवा संकुचित भावनेमुळे या दिवसामध्ये राष्ट्राच्या प्रगतीला मोठी बाधा निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे उत्पत्ती याचा 3रा अध्यायामध्ये जेव्हा आपण जातो, आणि वचन आणि 12 आणि 13 मध्ये जेव्हा आपल्याला सुरुवातीपासून ही गोष्ट दिसून येते की मनुष्यामध्ये ही संकुचित भावना, मीपणाची भावना सुरुवातीपासून होती. आणि आदाम देखील काय म्हणतो बघूया. आदाम म्हणाला, जी स्त्री तू मला सोबतीला दिलीस, तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला,
हे तू काय केलेस? स्त्री म्हणाली, सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले. बघा आता ह्यामध्ये आपल्याला मी माझा किती येईल. जी स्त्री तू मला आला, तू दिलीस, तिने त्या झाडाचे फळ मला दिले. बघा दुसरा मला, मग ते मी खाल्ले. परमेश्वर त्या स्त्रीला म्हणाले, हे तू काय केले? स्त्री म्हणाली, सर्पाने मला भुरळ घातले म्हणून मी त्याला खाल्ले. बघा 5 वेळेस मला मी आलेले. आणि जेव्हा मी पणा येतो, मला येतं, आपला प्रत्येक दोष आपण इतरांना ढकलायचा प्रयत्न करतो, तेव्हा मनुष्य कधी देखील पुढे जाऊ शकत नाही. आणि ही वृत्ती या दिवसामध्ये जास्त बळावत आहे की काही जरी झालं तर दुसऱ्यांनी केलं म्हणून झालेलं आहे. मी तर चांगला वागणारा व्यक्ती, आणि विशेष करून पुरुष प्रधान भावना ही सांगणारी होती की स्त्री चांगलं जर घडलं तर पुरुषांच्यामुळे, आणि जर वाईट काय घडलं तर स्त्रियांच्यामुळे. चांगलं काय यश जर संपादन केलं कुटुंबामध्ये तर घराचा प्रमुख म्हणून मी, परंतु जर काही अयोग्य घडलं तर ह्या बाई किंवा ह्या स्त्रीमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. आणि अशा भावनेमुळे स्त्रीला कुठेतरी दडपशाहीच्या खाली जावं लागत होतं. स्त्रीला कुठेतरी त्या मुक्तीपासून दूर राहावं लागत असं. जरी स्वातंत्र्य पापापासून मिळालं, जरी गुलामीपासून मिळालं, परंतु स्त्री ही कायम दुय्यम स्थानावर राहिली. परंतु आता काळ बदललेला आहे आणि काळाच्या बरोबरच स्त्रियांनी आपले कर्तृत्व जे आहे, आपले कार्य जे आहे ते समर्पण भावनेच्या द्वारे, परिश्रमाच्या द्वारे प्रामाणिकपणे काम करून आपली एक वेगळी आयडेंटिटी निर्माण केली, एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यामुळे आता संपूर्ण जगालाच नव्हे तर भारत देशासारख्या देशाला देखील मान्य करावं की स्त्रियाच्या कर्तृत्व, स्त्रियाच्या कार्याच्या द्वारे, बेटी बचाव योजनेच्या द्वारेच स्त्री नुसती वाचणार नाही, तो समाज देखील प्रगतीकडे किंवा समाज देखील उन्नतीकडे जाणार. हा महत्वाचा घटक डावलून चालणार नाही. आणि त्यामुळे या दिवसामध्ये स्त्रियांना स्वातंत्र्य हे मिळालेलं आहे. परंतु अनेकदा आपण म्हणतो की जेव्हा अति स्वातंत्र्य आम्हाला मिळतं तर ते कधी कधी घातक किंवा धोकादायक देखील ठरतं. आणि त्यामुळे आता स्त्रियांमध्ये फॅशन किंवा करिअरच्या बद्दल जे आहे ते अति आग्रही झालेले. अनेकदा आम्हाला फ्रेंड्स आणि सर्व प्रकारच्या जीवनसाथीची निवड आणि या सगळ्या गोष्टीमुळे काय होलं, स्त्री स्वावलंबी तर झाली, परंतु अनेकदा तिच्या विचार एवढे मोठे झालेले आहे की ती नियमाच्या पलीकडे गेली. आणि त्यामुळे या दिवसामध्ये भारतामध्ये एक फार मोठी स्त्रियांच्या संदर्भात उत्पीडन ज्याला म्हणतो ती समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे एक प्रति प्रेम आपल्याला दिसतं, बलात्कार, त्यामुळेच रेव पार्टी, नाईट क्लब आणि या सर्व गोष्टी, स्त्रियांचे कपडे आणि या सर्व गोष्टी वारंवार पुढे येत आहे. आणि ही गोष्ट आम्हाला जाणून घ्यायला पाहिजे की जरी आम्हाला प्रगती मिळाली तरी देखील एक लिमिट पर्यंत जर आम्ही प्रगती पाळतो आणि एक नीतिमान आणि एक नैतिकता जर आपण जपतो तरच कोणत्या पण राष्ट्रामध्ये स्त्री आणि पुरुष यांचं संयुक्त मिलापाने प्रगती साध्य होत असते. आणि त्यामुळे आपण इंदिरा गांधी किंवा आपण म्हणूया की प्रतिभा पाटील जे राष्ट्रपती होऊन गेले, मदर टेरेसा ज्यांना जगामध्ये मोठा सन्मान आहे, जॉयस मेयर जे आज ख्रिस्ती समाजामध्ये फार आदरीने बघायला जातात, त्या सर्व स्त्रियांच्याकडे बघतो. आणि त्या स्त्रियांच्याकडे बघत असताना आम्हाला आणखीन एक गोष्ट दिसते की खरोखर जेव्हा मी पाळक म्हणून उभा राहतो तर अनेकदा जेव्हा मंडळीमध्ये मी अनेकदा जोकिंग म्हणतो, अरे आज तर सर्व स्त्रिया दिसत आहे, काय महिला मंडळच चाललंय का किंवा महिला मंडळाची सभा चालली का? येस स्त्रियांनो, आज मंडळांमध्ये स्त्रियांची संख्या आज दिसते. गेले तरी कुठे पुरुष जातात हा प्रश्न अनेक मंडळांना पडतो. कदाचित आपल्या मंडळीला देखील पडत असतात. स्त्रियांनो विचार करा, पुरुष कुठे आहे, पुरुष काय करत आहे, परंतु स्त्रिया घरातलं काम, आज कुटुंब चालवण्याची जबाबदारी आणि त्याबरोबर देवाची मिनिस्ट्री आणि देवाच्या मंदिरात देखील मार्था आणि मार्या समान उत्तम वाटा घेऊन जर चालत आहे तर खरोखर त्या विश्वासू जीवन देखील जगत आहे. आणि त्यामुळे जेव्हा मी मंडळीला अनेकदा विचारतो की जेव्हा मंडळीला वधू म्हणून स्वर्गात घेण्यात येईल तर खरोखर वधू म्हणून स्त्रिया स्वर्गात जातील का, पुरुष दिसणार नाही का? आणि खरोखर हा प्रश्न देखील पडतो. ज्या पुरुषांना या दिवसामध्ये वेळ नाही देवासाठी आणि स्त्रिया देवाचं कार्य करत आहे, सेवा करत आहे, त्यांच्या चरणी बसून वचन ऐकत आहे, निश्चितच स्वर्गाचे राज असल्यांचंच आहे. आणि त्यामुळे या महिलांचा सन्मान करणं आणि त्यांच्या सेवेचं कौतुक करणं देखील महत्वाचं आहे. आणि यामुळेच बेटी बचाव योजना जी आहे, स्त्रियांची जी आहे, ख्रिस्ती समाजाने स्त्रियांना नेहमी सन्मान दिलेला आहे आणि स्त्रियांची संख्या देखील जास्त आहे. परंतु प्रियांनो, स्त्रिया जेव्हा स्वातंत्र्य मिळवतील, स्त्रिया जेव्हा स्वतःचा अधिकार ओळखतील तेव्हा त्या राष्ट्राची प्रगती सुनिश्चित करते. याकोब याचा
पहिला अध्याय आणि 25व्या वचनाकडे जेव्हा आपण बघतो तर हे जे संविधान आपल्याला दिलेलं त्याचं निरीक्षण करणं, अभ्यास करणं देखील महत्वाचं आहे. याकोब याचा पहिला अध्याय आणि 25वं वचन. परंतु जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमांचे परीक्षण करून ते तसेच करत राहतो तो ऐकून विसरणारा न होता. यस, तो स्वातंत्र्याचे परिपूर्ण नियम जे आहे, जे कॉन्स्टिट्यूशन ज्याला आपण बायबल म्हणतो किंवा भारतीय संविधान म्हणतो, त्याचं निरीक्षण करतो, त्याचा अभ्यास करतो आणि तसे ते करतो आणि त्याबरोबर त्याला विसरत देखील नाही, त्याची जोपासना करतो, त्या आचरण करतो. तो वचन काय करतो? कृती करणारा होतो व त्याला आपल्या कार्यात धन्यता मिळेल. मग त्याला त्याच्या कार्यात धन्यता मिळते. यस, या दिवसामध्ये अनेक लोक जे आहे ते किंवा भारतीय देश जो आहे कोणत्या गोष्टीमध्ये जर कमी पडत असेल तर आम्ही आपले संविधानाचे अधिकार जे आहे, आम्ही आपल्या संविधानाच्या अधिकाराचं पालन आहे यामध्ये कुठेतरी कमी पडतो आणि त्यामुळे आमच्या नंतरचे राष्ट्र देखील आमच्या कुठेतरी पुढे गेलेले दिसतात, प्रगती साध्य केलेले दिसतात. आणि आम्ही का मागे पडलो? कारण की आम्ही त्या संविधानाचा, ते पवित्र शास्त्र जे येशूने दिलेलं त्याचा व्यवस्थित विचार करत नाही, त्याचा अभ्यास करत नाही, त्याचं मनन व चिंतन करत नाही आणि त्यामुळे आम्ही त्या ऐक्यता जी आहे, देशप्रेम जे त्यामध्ये कुठेतरी कमी पडत आहे आणि विचार हा समोर येते की आमच्या देशाचं तुटण्याचे किंवा राष्ट्रावर म्हणतात असताना जातीवर उठण्याचे गुण आम्हाला दिसून येतात. आणि या दिवशी आज इंडिपेंडन्स डेच्या दिवशी आम्हाला हाच विचार करायचा आहे की खरोखर आम्ही ते नियम जाणतो का? कारण की जो राष्ट्र नियम जाणतो, संविधान जाणतो, त्याचे अधिकार त्याला माहिती आहे, त्याचा वापर तो योग्य प्रकारे करतो, तो राष्ट्र कधी देखील पडत नाही, तर उन्नती आणि प्रगतीकडे वाटचाल करतो. त्याचप्रमाणे जे विश्वासू लोक या संविधानाचं पालन करतात, याचा अभ्यास करतात, त्याचं चिंतन मनन करतात, ते त्या झाडाप्रमाणे जसं स्तोत्र 1 मध्ये लिहिलेलं आहे, जे पान कदापि कोमेजत नाही आणि त्याचे फळ 12 महिने आशीर्वादाचे फळ त्याच्यामधून निघत राहतात, आत्म्याचे फळ त्याच्यामधून निघतात. कारण की तो देवाच्या चरणी बसून अभ्यास करणंच नव्हे तर त्यावर चालण्यामध्ये देखील आग्रही असतो. आणि यासाठी प्रियांनो आज ख्रिस्ती समाजाच्याकडे आपण बघतो की कॉन्स्टिट्यूशन नियम पाळणारा, कॉन्स्टिट्यूशन जे भारताचा आहे त्याच्या संविधानामध्ये चालणारा आणि मौने भावे सेवा करणारा असा धर्म. अनेक जण म्हणतात की नाही हा धर्म परदेशी आहे आणि हे आमची हे लोकांनी कन्वर्ट केलेले लोक. यस, ते जरी काही असलं पण सर्वात जास्त शिक्षित आणि सर्वात जास्त सौम्य, सर्वात जास्त झटणारा आणि सर्वात जास्त निश्चितच देवाच्याकडे राष्ट्रासाठी प्रार्थना करणारा कोणता धर्म असेल तर भारतीय ख्रिस्ती आहे. आणि त्यासाठी त्यांचा बहुमान, त्याचा गौरव झालाच पाहिजे. आणि त्यासाठी आणखीन एक गोष्ट आहे, परंतु आमच्या देशामध्ये 1 पेत्र 2 अध्याय आणि 16व्या वचनामध्ये आम्हाला असं दिसून येतं की पेत्र कशा प्रकारे दुरुपयोगाच्या बद्दल देखील म्हणतो की संविधान चांगलं आहे, सर्व काही चांगलं आहे, परंतु काही लोक त्याचा दुरुपयोग देखील करतात. आणि घडतं काय बघा, दुष्टपणा झाकण्यासाठी आपल्या स्वतंत्रेचा उपयोग न करता तुम्ही स्वतंत्र तरी देवाचे दास असे राहा. दुष्टपणा झाकण्यासाठी आपल्या स्वतंत्रतेचा उपयोग. यस, माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे धन आहे, मग मी कसा पण वागू शकतो, बाकीचे गरीब लोकांनी माझं ऐकायला पाहिजे. माझ्याकडे सत्ता आहे, माझ्याकडे पद आहे, माझ्याकडे राजकीय सत्ता आहे, मग मी वाटेल तसं वागेल, कोणाचा बद्दल काही देखील बोलू शकतो आणि काही देखील करू शकतो. हा सत्तेचा गैरवापर आहे. आणि हे या दिवसामध्ये जेव्हा वाढत आहे त्यामुळे मोठी दरी भारतीय समाजात निर्माण झालेली. सत्ताधीश हे वेगळे पडलेले आहे, पैसावाले जे लोक आहेत ते वेगळे पडलेले आणि गरीब लोक कुठेतरी या यशापासून, आशीर्वादापासून दुरावत आहे प्रियांनो. आणि यासाठी ही गोष्ट जाणणं देखील महत्वाचं आहे. आज एक उदाहरण मला माहिती आहे की अनेकदा लोक बेलवर सुटतात आणि काही दिवसासाठी त्यांना मुक्तता दिली जाते आणि यासाठी की त्यांना सुबुद्धी प्राप्त होईल, परंतु ते येतात आणि आपल्या विरोधात जे साक्ष देणारे लोक आहे किंवा आय विटनेस आहेत त्यांच्यावर दबाव टाकतात, त्यांना फसवतात किंवा त्यांना काहीतरी आमिष दाखवतात आणि साक्ष पलटी करली जाते, साक्ष बदलवली जाते आणि त्यांची सहज सुटका होते. यस,
आज या दिवसामध्ये पैशाचा दुर्वापर, सत्तेचा दुर्वापर, दबावाचा दुर्वापर हे अतिशय होत असताना भारताची लोकसत्ता म्हणूया, भारताची प्रगती म्हणूया, भारताचं हे महासत्ता बनायचं स्वप्न हे धोक्यात पडलेलं आहे. आणि प्रभूने आम्हाला आकाशात मुक्तीचा वातावरण दिलं आहे. ते बलूनच्याकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा एक उदाहरण मला खूप सुंदर येतं. स्ट्राय कलरचं जेव्हा मी बघत होतो आणि ते सुंदर उदाहरण असं आहे की बलून हे गॅसने भरलेले बलून आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि हे गॅसने भरलेले जे बलून असतात, ट्राय कलर बलून, हे आकाशामध्ये उडत आहे. परंतु हे उडण्याच्या मागे काय कारण? ह्याच्यामध्ये एक गॅस भरलेली आहे. ती गॅस काय करते? त्याला आकाशात उडण्यासाठी प्रवृत्त करते. आणि हे आकाशामध्ये आता स्थिर काय आहे? कारण की ती दोरीच्या द्वारे बांधले गेलेले आहे. आणि अनेकदा आपल्या घरामध्ये देखील आपण बलून सोडतो आणि तो जाऊन वर जे आपलं सिलिंग आहे त्याला जाऊन चिटकून राहतो. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो, बलून खाली पडलेला असतो. काय झालं प्रियानो? त्याच्यातली गॅस संपलं, तो खाली आला. म्हणजे काही शक्ती जी आहे त्याला खाली ओढतात, तर काही शक्ती त्याला बांधून ठेवतात. वर नियंत्रणात ठेवणारी शक्ती, जर आपण ख्रिस्ती धर्माचा विचार केला तर देवाचा हात आहे, देवाचा विचार आहे, देवाची आज्ञा आहे, जे आम्हाला आकाशात नेतात. परंतु एक नियंत्रणाच्या पलीकडे ते जाऊ देत नाही. आम्ही आकाशात भरावरी मारावी, आम्ही आकाशात प्रगतीकडे करावी. परंतु कॉन्स्टिट्यूशन संविधानाने काहीतरी नियम दिलेले, त्याच्या अंडर, त्याच्या अंतर्गतच आम्हाला ती भरारी किंवा उन्नती साध्य करायची नाही. मनाला वाटेल तसं चालता येणार नाही. जर आम्ही मनाला वाटतो जिथे जातो तर हे आकाशात कुठेतरी गायब होऊन जाणार आहे आणि संपून जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रियानो, जेव्हा आम्ही प्रभूच्या आज्ञेमध्ये, प्रभूच्या विचारामध्ये, प्रभूच्या सेवेमध्ये बांधलेले आहोत, दास आहोत, आणि त्या आज्ञा पाळणं माझं कर्तव्य आहे आणि मी ते करत राहणार, प्रभूसाठी मी झटत राहणार, असे विचार आहे, तर आम्ही ख्रिस्ताच्या हातात बांधलेले आहोत. दोरी ख्रिस्ताच्या हातात आहे. परंतु निश्चितच एक गोष्ट आम्हाला खाली ओढत राहते आणि ती आहे जगातले देहिकता. खाली म्हणजे जमीनवरची देहिकता, पाप, अशुद्धता, दुबळेपणा हे आम्हाला नियमित खाली ओढतं. जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रत्येक गोष्टला खाली ओढतं. आणि प्रियांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा की हे ग्रॅव्हिटेशन फोर्स अनेकदा आमचा जे आतला जे हवा आहे तोवरच आम्ही वर राहतो. जोवर आमच्यामध्ये देवा येशू ख्रिस्ताने म्हटलं की मी जातो खरा, परंतु तुम्हाला एकटं सोडणार नाही, पवित्र आत्मा तुम्हाला येईल आणि तुम्हाला सामर्थ्य ओढण्याचं प्राप्त होईल. यस, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुम्हाला हवेत घेऊन जाणार आहे, देवाच्या सेवेसाठी उंचावणार आहे. परंतु ते सामर्थ्य जर नाही तर आम्ही खाली 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 येतो. आणि आम्ही उडत असताना देखील येशूच्या हातात आमची नियंत्रणाची दोर असते की आम्ही अपेक्षापेक्षा जास्त, देवाच्या योजनेपेक्षा जास्त उडता कामा नये. परंतु एक दिवस असं येणार आहे की प्रभूचं येणं आगमन होणार आहे आणि आम्ही सगळ्या अंतराळात घेतले जाणार. सगळ्यांना माहिती आहे अंतराळात ग्रॅव्हिटेशन फोर्स नाही, तिथे जे आहे तिथेच राहणार आहे. जे आहे तिथेच राहणार आहे. म्हणजे अंतराळामध्ये आम्ही घेतल्यानंतर ग्रॅव्हिटेशन फोर्स, नो ग्रॅव्हिटेशन फोर्स, जो बलून जिथे आहे तिथेच राहणार. म्हणजे एक दिवस जेव्हा आम्ही अंतराळात घेतले जाणार आहोत तिथे न सैतान, न दैहिकता, न जगाची सर्व काही मोहता, तिथे एकच गोष्ट राहणार आहे आणि ती म्हणजे देवात चालणारे त्याची योजना आणि संकल्प. आणि ह्यालाच घेऊन आम्ही निरंतर चालत असताना, हो प्रियांनो, आम्हाला या बलून प्रमाणे देवाच्या हातात नियंत्रित आणि आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य भरून भरारी घ्यायची आहे. आणि यासाठी यशाया 40व्या अध्यायामध्ये तरुणांच्या बद्दल खूप सुंदर त्यांनी सांगितलंय. का तरुणांच्या बद्दल मी सांगतो की आज जगामध्ये सर्वात तरुण राष्ट्र इंडिया आणि भारत आहे. आणि सगळ्यात जास्त तरुण लोकसंख्या, लेकिन तरुणांची लोकसंख्या कोणामध्ये? तर भारतीय लोकांमध्ये आहे. आणि त्या भारतीय लोकांची संख्याकडे जर आम्ही बघितलं तर आम्हाला तरुण लोक कसे पाहिजेत? वचन इथे पहा. तरुण थकतात, भागतात, भरजवानीतले ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील, ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. तरुण थकतात, भागतात, भरजवानीने ठेचतात, कारण की देहपाश, मोहपाश, जगिक सर्व गुलामी त्यांना ओढायचा प्रयत्न करतात.
परंतु जे परमेश्वराची आशा करून राहतात, ते गरुडाप्रमाणे ते गरुडाप्रमाणे भरारी मारतात. आम्हाला त्या गरुडाप्रमाणे भरारी मारणारा देवाने केलेला आहे. आम्ही नुसतं जमीनवर लोळणारे, जमीनवर चालणारे, पळणारे नव्हे, तर आम्हाला उडणारे परमेश्वराने केलेले आहे. यामुळे प्रियांनो, विशेष करून ख्रिस्ती तरुणांसाठी हीच मला विनंती की आपण शिकलेले आहात, सुशिक्षित आहात आणि या दिवसामध्ये जॉब आणि नोकरीचा मोठा प्रॉब्लेम आहे, परंतु लक्षात ठेवा, जो व्यवसाय प्रभू तुम्हाला सुचवते तो व्यवसाय करा, प्रामाणिक करा, वचनाने धरून करा, संविधान आणि जे कानून आहे त्याचं पालन करा. निश्चितच परमेश्वर म्हणतो या राष्ट्रामध्ये, भारतीय राष्ट्रामध्ये गरुडाप्रमाणे भरारी देणारा हा समाजाचा घटक होणार आहे, ज्याला ख्रिस्ती म्हणून ओळखलं जाणार आहे. ख्रिस्ती हा लाचार, दुर्बळ नव्हे तर सामर्थ्याने भरलेला हवा, कारण की त्यांच्या बरोबर त्यांचा पवित्र देव यहोवा आहे आणि त्यामुळे त्यांचे तरुण उडणारे, भरारी मारणारे आणि जगाला उडताना आणि सामर्थ्याने भरलेले दिसताच हवं. हो भारतीय तरुणांनो, परत एक बार हीच विनंती करते की तुमचा राष्ट्र तरुण राष्ट्र आहे आणि तो आकाशामध्ये एक महासत्ता म्हणून जर उडायचा आहे, तर तरुणांना आपल्या हातामध्ये आपलं कर्तव्य, आपली जबाबदारी, देशप्रेम, देशभक्ती आणि समर्पण भाव घेऊन पुढे वाटचाल करायचं आहे. तर निश्चितच परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि यासाठी दुसऱ्या भागामध्ये जेव्हा आज आपण परत एक बार बघणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्त पौलाच्या द्वारे आमच्याशी बोलत असताना म्हणतो की प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. तर ह्या दासाच्या संदर्भात आपण आता विचार करणार आहोत आणि तीनच मुद्दे शेवटले आपण बघणार आहोत आणि आपण हा संदेश संपवणार आहोत. आणि त्यामध्ये 3 भाग असे आहे की आम्हाला पहिले विश्वासामध्ये ख्रिस्ताचे दास होणं महत्वाचं आहे, आम्ही ख्रिस्ताच्या मागे चालणं महत्वाचं. नंबर 2, आम्ही आज्ञा पालनाच्या द्वारे प्रभूचे दास आणि गुलाम असायला पाहिजे की जे प्रभू तू म्हणणार आहे तीच पूर्व दिशा, आणि त्यामुळे आमचं स्वातंत्र्य जे आहे ख्रिस्तामध्ये अबाधित राहणार आहे. आणि तिसरी गोष्ट जी महत्वाची आहे की आमचे जे शेजारी आहे, शेजार धर्म किंवा सामाजिक संबंध, त्यांची सेवा ही देखील आमच्या जीवनामध्ये जर राहिली तर निश्चितच आमचं राष्ट्राचं स्वातंत्र्य देखील अबाधित राहणार आहे आणि ख्रिस्तामध्ये आमची पवित्रता देखील अबाधित राहणार आहे. तर पहिल्या मुद्द्याकडे आपण वळूया आणि ज्यामध्ये आपण बघणार आहोत की विश्वासाच्या द्वारे आम्ही पहिले अविश्वासणारे होतो, पापामध्ये होतो, आणि आज जेव्हा परिस्थिती बदललेली आहे तेव्हा आम्हाला रोम 6 अध्याय आणि 17व्या वचनामध्ये पौल अशा प्रकारे म्हणतो की आम्हाला स्वतंत्रता मिळालेली आहे. ती कशी? पौल काय म्हणतो बघूया पवित्र वचनामध्ये. तुम्ही पापाचे गुलाम होता, तरी ज्या प्रकारच्या शिकवणीच्या पदरी तुम्हाला बांधले. यास एक शिकवण तुम्हाला दिलेली आणि त्यामुळे आता तुम्ही जे प्रभूमध्ये आज्ञामध्ये बांधले गेलेले आहात तिचे पालन तुम्ही मनापासून केलेले आहे. आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्वाचे गुलाम झाला. आता तुम्ही पापापासून मुक्त होऊन नीतिमत्व म्हणजे धार्मिकतेचे गुलामी पत्करलेली आहे आणि म्हणून देवाची स्तुती. असं यस, आम्हाला गुलामी पहिले पापाची होती, अधर्माची होती, अशुद्धतेची होती, आणि त्यानंतर आता आम्ही जेव्हा मुक्त झालेलो आहे तर आम्ही स्वतःला मुक्त म्हणून पाहिजे तसं जर वावरायला लागलो तर निश्चितच सैतान व सैतानी सत्ता व दैहिकता आणि जगिकता आम्हाला ठार करणार. परंतु आम्ही येशूमध्ये आणि वचनामध्ये स्वतःला बांधून घेतलं आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे चालवलं गेलं तर आशीर्वाद निश्चित तुमचे आणि माझे आहे. आणि त्यामुळे आज आम्ही जेव्हा प्रभूच्याकडे बघतो तेव्हा एक लहानपणचं मला उदाहरण आठवतं की एक आमच्याकडे पोपट होता आणि त्याला आम्ही पिंजऱ्यात ठेवायचो आणि काही दिवसानंतर आम्ही त्याचे पंख कापले आणि पंख कापल्यानंतर तो पिंजऱ्यात राहायचा आणि बाहेर निघाला तरी तो तिथेच वावरायचा आणि परत पिंजऱ्यात जाऊन बसायचा. हळूहळू त्याचे पंख आले तरी देखील तो उडत नसे, तो परत त्या पिंजऱ्यामध्ये जाऊन बसायचा. म्हणजे काही लोक आहे ज्यांची संपूर्ण वाढ जरी झाली तरी ते पापात, अधर्मातच, गुलामीत आणि पिंजऱ्यात जखडले स्वतःला ठेवतात. त्यांना
प्रभूमध्ये स्वतंत्रता मिळालेली याचा अनुभवच येत नाही. माझा देव स्वतंत्र करणारा, माझा देव पाप मुक्त करणारा, माझा देव रोग मुक्त करणारा, माझा देव सर्व प्रकारची दैहिकतापासून मुक्त करणारा असा गौरव यावे इरे, यावे राफा, यावे शालोम आहे याची जाणीव आज देखील त्यांना नाही. जे एकदा हिटलरने महात्मा गांधी यांना विचारलं की तुमचा स्वतंत्र लढ्याचा चळवळा माझ्यापर्यंत आलेला आणि ह्या दिवसामध्ये मी ब्रिटिश लोकांशी लढत आहात, जरी तुम्ही या माझ्या लढ्याला समर्थन दिलं किंवा माझ्या बाजूने लढले तर लवकरच मी तुम्हाला ब्रिटिश लोकांच्या गुलामीपासून मुक्तता देईन आणि तुम्हाला स्वातंत्र्य प्राप्त होईल. तेव्हा गांधीजी म्हटले सॉरी, आम्हाला तुमच्या हिंसक चळवळीची गरज नाही. मला विश्वास आहे की अहिंसक चळवळीच्या द्वारेच मी माझं राष्ट्र भारत याला स्वतंत्रता मिळवून देणार आहे. आणि ते तसं घडलं देखील. हो प्रियांनो, आमचा शत्रू हा मनुष्य नाही, आमचा शत्रू हा दैहिक स्वभाव आणि सैतान आहे. आणि जगातले सर्व जे दुरात्म्य समूह आहे आम्हाला त्यांच्या विरुद्ध लढा द्यायचा आहे. त्यामुळे आम्हाला मनुष्यावर, शेजाऱ्यांवर, इतर सर्व धर्मीय लोकांवर प्रीती करणं शिकवण्यात आलेले आहे. आणि ह्या विश्वासाच्या द्वारे आम्हाला प्रभूमध्ये मुक्ती आणि स्वातंत्र्य मिळतं. आणि आम्हाला या गोष्टीची जाणीव होतं की जेव्हा आम्ही एकमेकांवर प्रीती करतो, एक विश्वासू व्यक्ती, एक चांगलं कर्तृत्ववान व्यक्ती, एक विश्वासू समाज म्हणून ओळखला जातो. आणि तो विश्वास अर्थात ख्रिस्ती समाजाने प्राप्त केलेले की हे छळणारे नाही, छळ सहन करून देखील इतरांसाठी प्रार्थना करणं आणि सेवामध्ये निरंतर तत्पर राहणारे असे लोक आहेत. आणि त्यामुळे ख्रिस्तीपणा या दिवसामध्ये, हे अहिंसकपणा या दिवसामध्ये, अहिंसा आहे या दिवसामध्ये, प्रीती या दिवसामध्ये ख्रिस्ती समाजाच्या द्वारे दिसते. परंतु आणखीन देखील प्रीतीमध्ये देवाचा दास म्हणून सेवेकरी आम्हाला व्हायचं आहे. आणि त्यामुळे पहिला मुद्दा जो आहे की त्यामध्ये हेच सांगितलंय की आम्हाला प्रभूच्या विश्वासामध्ये दास व्हायचा. मनुष्य आम्हाला चांगलं म्हणतो, ठीक आहे, व्हेरी गुड आहे. आमचे शेजारी आम्हाला चांगलं म्हणतो, चांगलं, परंतु आम्हाला योगाप्रमाणे दास खरोखर परमेश्वर म्हणतो की खरोखर हे सात्विक आणि धार्मिक लोक आहे, तरच खऱ्या अर्थाने आम्ही धार्मिक आहोत. दुसरा मुद्दा आहे आज्ञा पालनाच्या द्वारे स्वातंत्र्य. आणि रोमकरास पत्र 5वा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे, कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले. यस, आदामाच्या आज्ञाभंगामुळे अनेक लोक जे आहे, आम्ही सर्व जी प्रजा आहे त्याची प्रजा म्हणजे त्याची संतती ती पापी आणि ठरलेली आहे. तसे या एकाच मनुष्याच्या आज्ञा पालनाने यस, एकाच मनुष्याचे आज्ञा पालन म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे आज्ञा पालन, पिताच्या आज्ञा पालनाच्यामुळे सर्वजण नीतिमान ठरलेले आहे. आणि यासाठी प्रियांनो, आज्ञा पालन ख्रिस्ती समाजासाठीच नव्हे तर कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीसाठी देखील महत्वाचं आहे. आज खरोखर भारतीय राष्ट्राचे लोक जे आहे ते आज्ञात आहेत का, ते संविधानाचा आज्ञाचा ज्या गोष्टी लिहिलेल्या त्याचं पालन करतात का. आणि जर ते सर्व करत असतील तर राष्ट्राला त्या भरारी मारण्यापासून कोणी देखील रोखू शकत नाही. एक विमान जे आहे 747 बोईंग ज्याला म्हणतात, त्यामध्ये हजारो लोक प्रवास करतात. आणि हे विमान जेव्हा आकाशामध्ये भरारी घेतं तर भरारी घेतल्यानंतर त्याला डायरेक्शन देणारा, त्याला सूचना देणारा एक सिग्नलचे टॉवर्स असतात, रडार असतात आणि त्याच्या आधारे ते आकाशात चालतं. परंतु जर त्या टॉवर पासून, त्या संपर्क केंद्रापासून त्याचे संबंध तुटले तर हे जहाज भरकटून जातं आणि जोवर पेट्रोल आहे तोवर ते फिरतं आणि मग पृथ्वीवर पडून संपतं. प्रियांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आम्हाला एक टॉवर आहे जो नियमित सिग्नल देत राहतो आणि जोवर ते सिग्नल आम्हाला मिळत आहे आणि त्या सिग्नलच्या अनुरूप आम्ही आचरण करत आहोत तोवर आमचं जीवन हे सुरक्षित असतं. पण ज्याच समय आपण त्या सिग्नल पासून स्वतःला तोडून घेतो किंवा ते सिग्नल येणं बंद होतं, आम्ही भरकटतो आणि आमचा नाश हे ठरलेला आहे. या दिवसामध्ये मुलं देखील जे आहे ते म्हणतात, डॅडी अभी हम बडे हो गया, डॅडी अभी हम बडे हो गया. आम्हाला काही सांगू नका, आम्हाला काही बोलू नका, आम्हाला सगळं काही कळतं. आज भारत देखील 74 वर्षामध्ये पदार्पण करत असताना अनेक लोक आता म्हणतात आम्ही पुष्कळ वर्ष झालं स्वतंत्र मिळून, आता आम्हाला शिकवू नका, आम्हाला काही बोलू नका, आम्हाला वाटेल तसं आम्ही वागू. आणि ते
राष्ट्रप्रेम, देशभक्ती, देशासाठी समर्पण हे भाव कुठेतरी विसरलेले आहे आणि त्यांचे विचार संकुचित झाल्यामुळे स्वतःपुरता, कुटुंबापुरता, समाजापुरता विचार केल्यामुळे या दिवसामध्ये देश कठीण समस्याला सामोरे जात आहे आणि ते म्हणजे द्वेष भावना निर्माण झालेली आहे. प्रियांनो, येशू आम्हाला प्रीती शिकवतो. जसं आपल्या देवावर तू प्रीती करतो, न दिसणाऱ्या देवावर प्रीती करतो, तसं दिसणाऱ्या शेजाऱ्यांवर जेव्हा तू प्रीती करतो तेव्हा न दिसणारा देव देखील त्या प्रीतीमध्ये वावरतो. आणि या दिवसामध्ये या राष्ट्राला जर पुढे न्यायचं आहे तर मध्ये जर आम्हाला चक्र दिसतं, तिथे त्या चक्रामध्ये प्रगती दिसते आणि ती प्रगती आम्हाला साध्य करण्यासाठी आज्ञा पालन, नियम पालन, कॉन्स्टिट्यूशन पालन हे देखील महत्वाचं आहे. आणि या दिवसामध्ये जेव्हा कोरोनामुळे एक नवीन संकल्पना पुढे आलेली आहे आणि ती आहे सामाजिक बांधिलकी. आज आमचे नातलग आमच्या बरोबर जवळ नाही, आज आमचे दूर रिलेटिव्ह आम्हाला कामी आले नाही तर कोण कामी आहे? आमचे शेजारी कामी आलेले आहे, आमचे NGOs कामी आलेले आहे, ते सेवाभावी लोक कामी आले ज्यांनी आम्हाला मदत केली, आम्हाला अन्नधान्य पुरवलं, आम्हाला पोलीस डिपार्टमेंट कामाला, आज मेडिकल डिपार्टमेंट कामाला. ते बंधू आणि भावा आणि देवासारखे आम्हासाठी धावून आलेले लोक आहे. आणि याद्वारे एकच गोष्ट कळाली की आमचा शेजारी जर आजारी आहे, आमचे बिल्डिंगचे काही लोक आजारी, आमच्या गावात मध्ये जर कोरोना आहे तर आम्ही कधी देखील सुरक्षित नाही. आम्हाला वैयक्तिक सुरक्षित घेऊन काम चालणार नाही. संपूर्ण समाज निरोगी असला तरच राष्ट्राची प्रगती. तो गरीब असो, श्रीमंत असो, झोपडपट्टीमध्ये राहणार असो, महालात राहणार असो, कुठे देखील राहणार, प्रत्येक व्यक्तीपासून जोवर कोरोना जात नाही राष्ट्र हे सुरक्षित नाही. आणि त्यामुळे त्या व्यक्तीचं जपणूक देखील माझी जबाबदारी आहे, त्या व्यक्तीचा ची प्रगती देखील माझी जबाबदारी, त्या व्यक्तीला पुढे आणणं देखील माझी जबाबदारी. आणि जेव्हा तो सुरक्षित तर मी देखील सुरक्षित. आणि ही सामाजिक बांधिलकी, हे सामाजिक ऋण जे आहे ते कुठेतरी विसरत चाललं असताना कोरोनामुळे आम्हाला खरे शेजारी कोण आहे, शंभरोनी खरा कोण आहे हे कळून आलेलं आहे. आणि यासाठी प्रियांनो, आज आम्ही त्या लोकांसाठी जे आमच्यासाठी अहोरात्र श्रम करतात, त्या वर्गासाठी जे रात्रंदिवस आमच्यासाठी पोलीस डिपार्टमेंट असो, मेडिकल डिपार्टमेंट, कॉर्पोरेशनचे कर्मचारी यांच्यासाठी प्रार्थना करायचंय. कारण की यांच्या मदतीमुळेच आम्ही सुरक्षित देखील आहोत. परंतु याबरोबरच आज्ञापालन देवामध्ये आम्हाला करणं देखील महत्वाचं. आम्ही देवाची आज्ञा हीच आहे की आपल्या शेजारीवर तू प्रेम कर, राष्ट्रावर तू प्रेम कर, राष्ट्रासाठी तू प्रार्थना कर, ज्या राष्ट्रामध्ये राहतो त्या राष्ट्राचं आज्ञापालन कर आणि त्यामुळे देवाचा गौरव होणार आहे. आणि शेवटला मुद्दा, आपण जेव्हा उत्पत्तीकडे बघतो तर सामाजिक संबंध टिकवत असताना आपण त्याला बेड्या समजता कामा नाही, तर ते आमच्या प्रगतीचा मार्ग देखील आहे. मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन. परमेश्वराने पृथ्वी निसर्गाचं निर्माण केल्यानंतर जेव्हा मनुष्य घडवला त्यांनी एकटं ठेवल्यानंतर त्याला सामाजिक प्राणी बनवलं. आणि हे सर्व समाजात राहणारे प्राणी जे एकत्र राहतात ते प्रीती सलोख्याने जेव्हा राहतात तेव्हाच त्यांची प्रगती शक्य आहे. देव जरी तारण इंडिव्हिज्युअल देत असला तरी देखील जेव्हा येशूचं आगमन होणाऱ्या अंतराळात तेव्हा रॅप्चर मध्ये मंडळी एक समूह अंतराळात घेतला जाणार आहे. हो प्रियांनो, या राष्ट्रामध्ये राहत असताना, या देशामध्ये राहत असताना, आज जेव्हा इंडिपेंडेंट देश आहे, आम्ही राष्ट्रासाठी प्रार्थना करत असताना या राष्ट्राची ऐक्यता, या राष्ट्राची सामाजिक बांधिलकी, या राष्ट्राची एकमेकांची प्रीती, धर्मातला विद्वेष दूर करून एकमेकांना खऱ्या नात्याने जोडलं, हे जे ट्राय कलर आहे याच्याद्वारे सर्व कलरफुल राष्ट्र निर्माण करणं याची गरज आहे. आणि यासाठी देवाची आज्ञा हीच आहे की तुम्ही प्रीतीने एकमेकाचे दास व्हा. हे तुमचं सामाजिक कर्तव्य आहे. आणि यामुळे आजच्या संदेशामुळे मी आपल्याला हे सांगू इच्छितो की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक पुत्र ह्या जगात दिला. आम्ही जगावर प्रीती करत असताना आम्ही देवाची प्रीती त्यांना दाखवायची आहे, जगाची प्रीती नाही. धनसंपत्ती, पैशाचं हे मदत देवाने दिलेलं ते इतरांना द्यायचंच आहे, परंतु देवाने जे सामर्थ्य, देवाने जे अनुग्रह, देवाने जी शांती, देवाने जे कळवळा, देवाने जे आम्हाला वचनाचा साठा आणि तारणाचा मार्ग दिलेला आहे तो देखील इतरांना सांगायचा. आणि त्याद्वारेच एक कम्प्लीट मॅन, एक कम्प्लीट समाज
प्रगती साध्य करू शकतो. तर आजच्या दिवशी जेव्हा आपण हा इंडिपेंडन्स डे स्वातंत्र्य दिवस साजरा करत असताना हा रविवार आम्हामध्ये आलेला आहे. त्या रविवारच्या दिवशी सर्व भारतीय बांधवांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना ख्रिस्तामध्ये ढेरो आशीर्वाद. आमचा देश व प्रगती सतत अबाधित राहील. प्रार्थना करूया. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आमच्या गौरव महान पिते, आज परत एक फार आम्ही तुला गौरव धन्यवाद देत आहोत की आमचा राष्ट्राला एक महान आणि मोठं राष्ट्र बनवण्याची योजना ही तुझी होती. आणि आज भारतीय राष्ट्र जे आहे, जे विविध धर्म, विविध जाती, विविध परंपरा, विविध वेशभूषा, विविध भाषाचे लोकांचं एकत्र असं राष्ट्र आहे आणि जगाचं आकर्षणाचं केंद्र झालं की हे खरोखर एवढ्या विविधता असून कशी काय एकता आहे. तर ती एकता हीच आहे की आम्ही एकमेकांवर प्रेम करतो, आम्ही एकमेकांच्या विचारांचा, धर्माचा, समाजाचा सन्मान करतो आणि त्यामुळे ती ऐक्यता टिकून राहिलेली आहे. आणि आज परत एक बार प्रभू आहे, आम्ही तुला गौरव धन्यवाद देतो की आजच्या दिवशी जो संदेश तू पवित्र पित्या या पेजच्या द्वारे आजच्या सुदिनी या मंदिराच्या पवित्र परमेश्वर पुलपिटच्या द्वारे त्या लोकांना आणि आम्हाला सर्वांना देत आहे, तो हाच आहे की प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. हो पवित्र परमेश्वर, ज्या प्रकारे कॉन्स्टिट्यूशन आम्हाला एक स्वातंत्र्य दिल्यानंतर पण काही आज्ञा आम्हाला देतो, त्यात जर आम्ही चाललो आणि त्यामध्ये जर आम्ही टिकलो तर अनुशासित जे आहे, आज्ञाधारी नागरिक म्हणून आम्ही देशाला प्रगतीकडे नेऊ शकतो. आज येशू राजा त्याचप्रमाणे आम्हाला एक नियमशास्त्र, एक शास्त्र आमच्याकडे देखील दिलेलं आहे आणि ख्रिस्ती नागरिक जे सियोन देशाचे नागरिक आहे, तिथे वाटचाल करत असताना प्रभू राया तुझ्या आज्ञा, तुझ्या वचना, तुझ्या सामर्थ्याच्या बेडीमध्ये तू आम्हाला पाह. यासाठी की पवित्र जगाची देहिकता, जगिक सर्व अशुद्धता, दुबळेपणा यामुळे आम्ही जगाकडे खेचले जातो, परंतु तू आम्हाला गरुडाप्रमाणे त्या तरुणांच्या सारखं भरारी घेणारं देणारं लोक केलेले आहे, जे धावतात परंतु थकत नाही, ते चालतात परंतु पडत नाही, तर ते देवाच्या सामर्थ्याने भरून पित्या तुझी सेवा आणि सामर्थ्य निरंतर करतात. भारतीय ख्रिस्ती लोकांसाठी आम्ही विशेष करून प्रार्थना करत आहोत की या दिवसामध्ये ह्या लोकांमध्ये ज्या अनेक समस्या आहेत त्या देखील तू दूर कर. आणि विशेष करून पवित्र परमेश्वर, जी गरिबी आहे, जे पवित्र बेरोजगारी आहे, जे पवित्र जॉबलेस लोक आहे, जे तरुणांच्या समस्या आहे, जे विवाहाच्या समस्या आहे, जे पवित्र परमेश्वर अनाचार आणि अनिष्टता आहे, येशूच्या नावात दूर कर. आणि विशेष करून आपल्या राष्ट्रासाठी प्रार्थना करा, आपल्या राष्ट्रासाठी झटा, आपल्या पंतप्रधान, आपले राष्ट्रपती, आपल्या देशातले पवित्र परमेश्वर जे सर्व मंत्रिमंडळ, त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ व सर्व प्रकारचे जे अधिकारी आहे, जे राष्ट्राला चालवतात, त्यांना सुबुद्धी आणि पवित्र ज्ञान आणि कौशल्य तुझ्यापासून विपुलतेने मिळावं आणि सर्व राष्ट्राचं जे कल्याण व्हावं. राष्ट्राची बेरोजगारी, राष्ट्राची भ्रष्टता, राष्ट्रामध्ये असलेल्या पवित्र सीमावाद, विशेष करून पवित्र कोरोना व्हायरस समस्या, मंदी, आर्थिक मंदी आणि सर्व प्रकारची गरिबी, सर्व प्रकारची विकृती आणि सर्व प्रकारचे स्त्रियांवरचे अत्याचार, बलात्कार आणि सर्व प्रकारच्या भ्रष्टाचार नासरी येशूच्या नावात तू दूर कर. आणि पवित्र परमेश्वर, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करत असताना हे तुला शक्य आहे आम्ही जाणतो. परत एक बार तुला धन्यवाद देतो की राष्ट्राचा आजचा दिन सगळ्याकडे आनंदाने जरी साजरा करायचा प्रयत्न करत असलो तरी कोरोनामुळे समस्या निर्माण झाल्या आणि कोरोनामुळे आज आम्ही बाहेर पडू शकलो नाही. प्रभू येशूच्या नावामध्ये ही समस्या आमच्या राष्ट्रातून पूर्णपणे घालवून टाक. महाभयंकर अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे पवित्र परमेश्वर, आम्ही आमचे व्यवसाय, आमचं कार्य हे करू शकत नाही आणि बाहेर पडलो तर आम्ही कोरोनाने बाधितून लाखो लोक पवित्र परमेश्वर बाधित झाले, हजारो लोक मरण पावलेले आणि परिस्थिती खूप विकट अशी आहे. हो पवित्र नगर सुनसान झालेले आहे आणि पवित्र परमेश्वर रस्ते हे सर्व ओसाड आणि नगर ओसाड पडलेले. प्रभू दया कर, आमचा राष्ट्राचा तू बचाव कर, या परिस्थितीत आम्हाला बाहेर काढ आणि लवकरात लवकर पवित्र पित्या परिस्थिती नॉर्मल सुरळीत व्हावी आणि परत एक बार आम्ही प्रगती, यश आणि आशीर्वादाकडे वाटचाल करावी अशी कृपा आणि दया कर. धन्यवाद देतो की आजचा दिवस या मंदिराच्या समवेत हो पवित्र पित्या तू आम्हासाठी आशीर्वादित केला आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमचा थारणारा, ज्याने प्रत्येकाला आशीर्वाद दिला, प्रत्येकाला आरोग्य दिलं आणि देशाला स्पर्श केला, देशाच्या कल्याण आणि हितासाठी आशीर्वादाचा उजवा हात उभारलेला आहे. तो यावे राफा, तो यावे इरे, तो यावे शालोम
आम्हाला शांती सर्व पुरवठा करणारा आरोग्य देणारा परमेश्वर आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्याच गौरी नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन आमेन आमेन. प्रभूला धन्यवाद असो कारण की आजची उपासना प्रभूने विशेष आशीर्वादित केली आम्हाला, आमच्या राष्ट्राला आणि त्याची निर्मिती हिंदुस्थान याला भारताला विशेष आजच्या दिवशी सर्व नागरिकांना ख्रिस्ती मंडळीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. आणि राष्ट्राच्या या विकासामध्ये, राष्ट्राच्या प्रगतीमध्ये ख्रिस्ती धर्माची जी विशेष योगदान आहे ते प्रभूने आणखी निरंतर वाढत न्यावं व ह्या राष्ट्राला हा दिवस आणि येणारे दिवस जे कठीण आहे ते सुखी समृद्धी आणि यशाचे द्यावे अशीच आज आम्ही प्रभूचरणी विनंती केलेली आहे आणि ती प्रभूने ऐकलेली आहे आणि त्याचा पवित्र हात या राष्ट्रावर आज नव्याने त्याने उभारला त्याबद्दल प्रभूला धन्यवाद असो. शेवटी प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण एकत्ररित्या म्हणणार आहोत. हे आमच्या स्वर्गातील तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तो आमचे ऋण आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नको तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमचे अंतःकरण व तुमचे विचार देवाच्या व त्याच्या प्रिय पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रेमात राखो आणि सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याची कृपा, याचा अनुग्रह, याचे सानिध्य आमच्या भारत देशाबरोबर आज या पेज आणि या फेसबुक लाईव्ह ला जॉईन करणाऱ्या प्रत्येक दर्शकाबरोबर, ख्रिस्ती मंडळी बरोबर आणि रिवायवल पेज बरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन आमेन आमेन.